मंडळी आपण बाईट घेतोय पालेगावच्या बादलची, कारण जो आता 35वा गट पळाला ना, कुठेतरी आजच्या या मैदानाचा सर्वात कटिंग आणि मला वाटतं सर्वात मोठा गट होता. खूप सारी नामांकित बैलं त्या गटामध्ये पळाली. त्याच्यामध्ये बादलनी गट करून चांगला असा अंतर घेऊन गट काढलाय आणि त्यांच्या मालकाच्या आपण भावना जाणून घेऊया. समोर आहेत नाना. काय बोलाल, त्या दिवशीच आपण मुलाखत घेतली होती, बैल देत नाही मुंबईला बैल पळून सुद्धा. आज कुठला बैलाचं नियोजन केलं मग तुम्ही? आज नाशिकचा बैल आहे, खेड शिवापूरवाल्यांचा आहे. चांगला बैल पळत होता, पण थोडा पट्टा त्याच्या मानाची बाहेर निघली होती, पण तरी पण बरा चांगला पळाला बैल. बरोबर. म्हणजे मी बघितलं, मी पण शूट केलंय. वासराचा जो वरचा भाग आहे, शिंगा आहे, ती दुवाच्या खाली गेली होती, तरी पण गट काढलाय. म्हणजे कुठेतरी कौतुक व्हायला पाहिजे. काय बसली बोलाल? होती. बैल पण आपला शिस्तीचा आहे, कधी तासबीस पलटी नाही घरीच गटाला चांगला म्हणजे बरोबर. पळाला. आता इतकी मोठी लढत होणार होती या मैदानामध्ये आजच्या, म्हणजे यो गट झाला 35वा. कसा काय निर्णय घेतला तुम्ही? आज दौरलीकरांचा हरण्या, मला वाटतं खूप चांगले संबंध. त्याच्यानंतर मला वाटतं हरण्याचा आणि बादलचा याच्या आधी बोनिवलीच्या मैदानाला मी स्वतः होतो, तिथं फेरा पण झालेला आहे आणि कुठेतरी मला वाटतं सोबत पळणार होतं. पण चला आता कधी काल येईल ना कधी नाही, पण तुम्ही काय बोलाल? पळल याच्या पुढं कधीतरी पळाले शोका सर. आपल्या आजूबाजूचाच बैल आहे, तो पण आपलाच बैल आहे. बरोबर. कोणी वाल्यांचा पण तो पण आपलाच बैल होता. हो, मी होता. सगळी आपलीच बैल होती. कारण खरोखर जिथं मला वाटतं गट पळून आला ना, त्याच्यानंतर कौतुक झालं. आम्ही पळवणार नव्हतो, पण गाडी आमची आता दुसऱ्या दोन पाव त्या करावं लागल्या, ही मधीत लागली म्हणून पळवली आम्ही. बरोबर. त्या ड्रायव्हर विषयी काय बोलाल? वासराचा इतका बघा बॅलन्स केलं त्यांनी, मस्त त्यांनी आमदी गाडी. बरोबर. आता काय म्हणजे जसं इथं येण्याचं नियोजन कसं काय झालं आपलं? नियोजन आपला आता ह्यो पायरा झाला बैल, ह्यो आता मोठाच मैदान, ह्यो अगोदरच झालता नियोजन. आपल्या इथं सासवडला गेलतो त्या दिवसाला अगोदर, एक दिवस अगोदरच झालं. बरोबर. पण खरोखर धाडस केला म्हणजे त्या गटामध्ये, कारण आत्तापर्यंत तिथं चर्चा त्याच गटाची चालू आहे. म्हणजे तुम्ही सांगता कुठेतरी आपलीच बैला बघा, एक मन पण मोठा मोकला मन लागतंय की कुठेतरी बोलायला असा की सर्व आपलीच बैला. ते माझ्या साईडलाच उभे होते. मी बोललो त्यांना, आपले जे कोण ना कोण कमी जास्ती करून कोणी पण या होऊ शकतोय, का तर सगळी बैला आपल्या बैलासारखीच होती. बरोबर. टॉपचे सगळे टॉपच्याच होते ते. बरोबर. सर्व गाड्या टॉपच्या. काय बोलाल मैदानाविषयी? मुंबईला पहिल्यांदा थारचं मैदान होतंय आणि मैदान चांगला मस्त ते भरवले आणि ह्या पण नियोजन पण चांगला केले ना. मैदानचं भारी जनात आहे. चौथा मैदान असेल इथं, चौथा पाचवा मैदान असेल. बरोबर. या सीझनला तर हा तिसरा आणि याच्या आधी पण दोन मैदान आले, पाचवा मैदान असेल. बरोबर. चांगला मस्त नियोजन केलं. बरोबर. चला आता नानाशी आपण थोडक्यात बोलू, वीरशी पण बोलू, कारण कुठेतरी एक चांगला नियोजन सुद्धा तो करतोय. आता नंतर आपण सूरजशी पण थोडंसं बोलू. तर वीर बघा, कुठेतरी मोठी लढत झाली या शेमीमध्ये. आपण असं नाही बोलू की एकमेकाला कोणी टाकलं, पण कुठेतरी हा खेळच असा आहे 3 फेऱ्याचा. कधी कुठल्या गटामध्ये कोण येईल किंवा समजा एखाद्या गाडामध्ये कधी सहमती पण होते की चला आम्ही नाही झोपत, असं काही बोलणं नाही झालं का बबलू शेटचे तुमचं? नाही झालं बोलणं. कारण हे बघा, बिनजोडमध्ये आपण एकामेकाच्या विरोधात मैत्रीपूर्ण लढत करतो आणि हरण्याची आणि आपली एकदम मैत्रीपूर्ण विचारून शर्यत झालेली. तरी बबलूदा बोलू आता नको, पण मला आपण विचारून करू. आणि आम्ही कालच डिस्कस केलं होता, कारण आमची पावती 3 नंबरला लागलेली आणि ते खेड शिवापूरवाले होते, त्यांचे 2 पावत्या होत्या 7 नंबर तासाला लागले. पण माझं एक वैयक्तिक असं मत होतं की चांगल्या बैलांच्यात पळू आपण, कारण एक बैलाचा अंदाज येतो. बिनजोडला आपण बघा, भुंगासोबत मैत्रीपूर्ण शर्यत झालेली आहे, घोटच्या सर्जासोबत मैत्रीपूर्ण लढत झालेली आहे. म्हणजे मुंबईचे जेवढे टॉपचे बैल आहेत त्यांच्यासोबत आपल्या मैत्रीपूर्ण लढती झालेल्या आहेत. आपण बिनजोडला मैत्रीपूर्ण शर्यत करतो, तर गटात पण आपल्याला एक अंदाज आला पाहिजे का आपण कुठपर्यंत आपण आपली बैलं लढत देऊ शकतात. आणि आज टॉपचा गट होता, त्याच्यामध्ये सुट्टा गटपात झाला. सुट्टा गटपात. वासराविषयी काय बोलाल? बघा त्याचा ती शिंगा आहे ती गुतली, ती नुसता बैल पळून पण चालत नाही, कुठंतरी नशिबाची पण साथ लागते. कारण आज दुसरा गट बघितला मी, भुंगा आणि पाखऱ्या, जोटा तुटला त्यांचा. म्हणजे कुठेतरी नशिबाची पण साथ लागते. आज आपलं नशीब एवढा चांगला आहे, वासराची शिंग पूर्ण गुंतून गट काढला आणि पुढे जाऊन वासराचा पूर्ण मुंडी हे म्हणजे बाहेर, जोट्याच्या बाहेर आला पाहिजे. बघा. म्हणजे कुठेतरी नशीब. आता तुम्ही सांगितलं बघा, त्या गाडीचं सुद्धा कौतुक केलं भुंगा आणि जी पाखऱ्याची गाडी होती. म्हणजे हाय, म्हणजे कुठेतरी आपल्या मनामध्ये चांगले विचार असले ना, नक्कीच आपल्यासाठी देव आपला उभा असतो. काय बोला? महादेवाचा नंदी आहे हे. आपल्याला असं नाही का आपल्याच बैलाची आवड आहे. जेव्हा आपल्या आजूबाजूचे नंदी पण चांगले पडले, तेव्हा एक प्रेक्षणीय लढती बघायला भेटते. कारण काय, आपलाच बैल एकटा पळून लढती बघायला नाही भेटणार, प्रेक्षकांची मनोरंजन नाही होणार. म्हणून सगळे नंदी चांगले पाळले तर एक चांगला प्रेक्षकांचं मनोरंजन होतं. बरोबर. आता जसं आता बबलू शेटची काय बोलणं होणार, कारण मला वाटतं तुमचा एक बोनिवलीला फेरा मीच जुळून दिला तो फेरा.
आणि त्याच्यानंतर एक योग ना आला गाडी पलवायचा, पण आता ती मला तर वाटतं ही गाडी कधीतरी पलावा. काय वाटतं तुला? कारण आमची भरपूर इच्छा होती, पण बबलूदानी कधी होकार दिला नाही आम्हाला. कारण आम्ही फेरा बबलूदाच्या एका शब्दावर फेरा एम वालेसुद्धा असतील त्यांच्या समोर फेरा झालेला, पण बबलूदाचा ना आमचा कधी योग जुलून नाही आला. याच्या पुढं कधी योग आला तर 100% गाडी पळवू. बरोबर. आणि कुठेतरी बघा हरण्याने पण आज या महाराष्ट्रभर नाव केलं आहे. कुठेतरी आत्ता जर बादलची जी परिस्थिती आहे ना, मी बघतोय 2-3 मैदानं झाली, म्हणजे कुठेतरी नाराज नाही करत बादल तुम्हाला. आता त्या दिवशी सासवडला 2 नंबर केला बादलनी. अचानक पायरा झाला त्यांचा, रायफलवाल्यांचा, उंबरगावचा रायफल आहे त्यांचा पायरा कॅन्सल झाला होता. मग ह्या आपल्या या मैदानात तीच गाडी पळणार होती, पण ते बोलले की 5 तारखेला आपण पळू. आणि 5 तारखेला पळून एवढ्या लांब जाऊन टाईमवर होऊन 2 नंबर केला. आणि बैलांनी तिथं सगळ्यांची मनं जिंकली, कारण पूर्ण गावातून फोन होते का बैल चांगला पडला. म्हणजे आम्हाला कुठंतरी तो नाराज नाही करत, तो आमचा मान ठेवतो. बरोबर. आता मी बघतो नानाची त्या दिवशी मुलाखत घेतली, कुठेतरी आता ही जी गाय मुंबईला काही मैदान आले 3 फेऱ्याची, प्रत्येक मैदानामध्ये आम्ही पळणार आहोत, ह्याच्या मागचं कारण 100% पळणार आहे. कारण बैल तेवढा आम्हाला प्रतिसाद देतोय. कारण बिनजोडला पण बैल पळतोय, पण लोकांना वाटतं की बादल पळत नाही. म्हणून आम्ही असं की सगळ्यांच्या गटात गाडी झुकतो आणि कोणाच्या पण विरोधात गाडी खेळू, मैत्रीपूर्ण गाडी खेळू. कारण बादलच्या धमक आहे पळून दाखवण्याची आणि तो जिद्द कायम ठेवतो. बरोबर आहे. चला आता काय अपेक्षा असतील सेमीला, कारण कुठेतरी आता खूप मोठ्या म्हणजे आव्हान पुरं मोठं येणार आहेत. कारण आज तुम्ही बघितले असेल महाराष्ट्रात सर्व नामांकित बैल आहेत त्यांनी गट काढले आहेत. आता सगळे नंदी टॉप आहेत, कारण आपल्या गाडीला पण टॉप स्पीड लागलेला. कारण आता ते बघू बैलांच्यावर आहे, आपण आधीच सांगू शकत नाही, पण ते बैलांच्यावर आहे. आणि बादलवर तेवढा विश्वास आहे, तो करून दाखवेल. बरोबर. आता सूरजकडे येतो 2 शब्द. सूरज भाऊ काय बोलणार? बघा प्रत्येक मैदानामध्ये जरी बादल कुठल्याही मैदानामध्ये गेला तरी तू सोबत असतोय. आज वीर तू आणि आदेश बघा नानाला साथ देऊन पुन्हा तुम्ही बादलला आता उभा केला आहे, आणि कुठेतरी तो सुद्धा तुम्हाला साथ देऊन आज या मुंबईच्या खेळामध्ये किंवा महाराष्ट्र खेळामध्ये तुमचं नाव करतोय. कसं आहे, शेवटी बादल जो आहे ना, आमच्या घरी नंदी आता भरपूर नंदी आहेत, जवळजवळ 15 नंदी आहेत. असं नाही का एकच बादलच आहे, पण जी बादलमध्ये धमक आहे ती बाकीच्यांमध्ये नाही. ह्याच्यानंतर पुन्हा कधी बादल होईल अशी अपेक्षाही नाही आहे कुठल्या नंदीकडून अजून आमच्याकडे. पण असं वाटतं का आता सध्या जोपर्यंत बादल आहे तोपर्यंतच काहीतरी करायला संधी आहे, चान्स आहे, त्याच्यानंतर नाही. बरोबर. आता ज्या ड्रायव्हरने आज गाडी पळवली तुझ्या मते तुम्ही बघितली असेल, बघा कौतुक व्हायला पाहिजे त्याचं सुद्धा. काय बोला? नाही, सुंदर गाडी एकदम. अशी गाडी म्हणजे त्याला जेवढं सांगितलं तेवढं त्यांनी केलं. कारण याच्या आधी भरपूर ड्रायव्हर बसतात गाडीवर, त्यांना 3-3, 4-4 वेळा पण सांगितलं की बादल हा शेपेवर जास्त निघतो बैल, शेप काढून घे, बैलाच्या आधी बैल काढून घे. पण कोणी लक्ष देत नाही. आता प्रत्येकजण म्हणजे ड्रायव्हर असतो त्यांना अनुभव असेल काय, पण आता आपल्या नंदीचं आपल्याला काही गोष्टी माहिती असतात की बैल कसा पळतो, कसा आहे, काय नाही. तर ड्रायव्हरांनी एवढं हे ऐकलं पण पाहिजे. आता हा जो ड्रायव्हर होता चांगली गाडी हाकलली त्यांनी. बरोबर. सुट्टी मेकर बघा चांगली सुट्टी पण व्हायला लागतं, कुठेतरी त्यांच्याविषयी काय बोला? सुट्टी मेकर आता त्या दिवशी आम्ही सासवडला ज्या भाऊ होते त्यांनीच सुट्टी केली होती, त्या दिवशी बघितलेली, म्हणूनच आज पण म्हणजे एकदम सुंदर सुट्टी केली, त्या दिवशी पण छान केली. बरोबर. म्हणजे प्रत्येक मुलांनी तुम्ही पुन्हा इकडे बोला. हा, कसं आहे, आपला मुंबईचा खेळ वेगळा, आपण हुशार बोलू की गाडी सोडतो, पण आता इथं 7 गाड्यांचा खेळ आहे. आता झेंडा ओढला की पटकन सोडायला लागते, झेंडा पडेपर्यंत आपले मुंबईचे सुट्टी मेकर इथं जमत नाही, म्हणून सुट्टी मेकर सुद्धा चालक लागतो. बरोबर. चला तुम्हाला सेमीसाठी पुढच्या वाटचालीची शुभेच्छा. धन्यवाद.